धुळे जिल्ह्यात निसर्गाचा कोप थांबण्याचे नाव घेत नसून गुरुवारी 2 एप्रिल सलग दुसऱ्या दिवशी साक्री आणि शिंदखेडा तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. दुपारी 4 वाजेच्या सुमारास आलेल्या भीषण चक्रीवादळ, विजांचा कडकडाट आणि मोठ्या आकाराच्या गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे कोलमडला असून ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. साक्री व दहिवेल. साक्री शहरासह दहिवेल, कासारे, मालपूर, नवडणे, धाडणे, शेणपूर आणि घोडदे परिसरात 4 वाजेपासून वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला. फळबागांचे नुकसान. कावठे आणि आष्टाने परिसरात डाळिंब बागांना गारांचा मोठा फटका बसला. पेरेसपूर येथील शेतकरी समाधान शेवाळे यांच्या बागेतील 7-8 आंब्यांच्या झाडांचा बहर आणि कैंद्र्या वादळामुळे जमिनीवर पडल्या. घरांची पडझड. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की आष्टाने येथे एका घराची पडझड झाली, तर अनेक ठिकाणच्या शेड आणि घरांवरील पत्रे उडून गेली. व्हिडिओ आवडल्यास लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.